रक्षाबंधन के शुभ अवसर पर दिव्यांग बहनों ने विधायक किशोर जोरगेवार की कलाई पर रक्षा सूत्र बांधकर रक्षाबंधन का त्योहार मनाया। इस समय विधायक जोरगेवार ने अपने विचार साझा किए। तो चलिए देखते हैं ये खबर। भाई बहन के प्रेम का प्रतीक रक्षाबंधन का त्योहार आज सभी और बड़े ही उत्साह में हर्षोल्लास के साथ मनाया गया। आज सभी बहनों ने अपनी भाई की कलाई पर रक्षा सूत्र बांधे। इसी कड़ी में रक्षाबंधन के इस शुभ दिन अवसर पर दिव्यांग बहनें विधायक किशोर जोरगेवार इनके घर पहुंचे और विधायक किशोर जोरगेवार इनकी कलाई पर रक्षा सूत्र बांधे और रक्षाबंधन का त्योहार मनाया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विधायक किशोर जोरगेवार ने अपने विचार साझा करते हुए क्या कहा। खरं आहे की सगळ्या आमच्या दिव्यांग भगिनी या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मला राखी बांधायला आल्या। या बहिणींची प्रेम, करुणा, ममता पाहिल्यानंतर कोणत्या तरी जन्मामध्ये आपण पुण्य केलं असेल तेव्हा त्या बहिणींचं इतकं प्रेम मला मिळालं आहे आणि मला याची कल्पना आहे या बहिणींच्या प्रेमामुळे, या माता भगिनींच्या आशीर्वादामुळे मी इथला लोकप्रतिनिधी होऊ शकलो। अनेक भगिनींची जेव्हा चर्चा करताना लक्षात येते त्या दिव्यांग जरी शरीराने असल्या तरी पण त्यांचं मन इतकं मजबूत आहे, येणाऱ्या कोणत्याही संकटाला पुढे जाण्याची त्यांच्यामध्ये ती ताकद आहे, ती खरंच सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे। मी स्वतःला भाग्यशाली समजतो की आजच्या या सगळ्या प्रसंगी बहिणींशी मला बोलता आलं, त्यांच्याशी संवाद साधता आला आणि निश्चितपणे काही गोष्टी दिव्यांगांच्या करता आपल्याला करण्याची आवश्यकता आहे, त्याही शासनाच्या माध्यमातून कशा पूर्ण करता येईल याचा एक विचार आपण करतोय। सगळ्या ग्रामपंचायतला सांगितलं की त्यांच्या गावामध्ये असलेल्या दिव्यांग व्यक्तींचं जर त्यांनी नाव दिलं, त्यांना एक जागा अलोकेट करून दिली तर आपण अम्मा की दुकान म्हणून आपण त्या दिव्यांगांना देण्याचाही आपला संकल्प आहे। महानगरपालिकेलाही ते सांगितलं आहे, परंतु मात्र दुर्दैवानं अशी यादी त्यांच्याकडून अजूनपर्यंत आलेली नाही। परंतु या दिव्यांग बांधवांच्या साठी अनेक गोष्टी करण्याची आज खऱ्या अर्थाने समाजात गरज आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियार की रिपोर्ट।